अतिशय चांगला प्रतिसाद आहे, कारण की आपण बघत असाल मी आणि माझी पत्नी नेत्रा किरण पाटील आणि आम्ही मागील 15-20 वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, क्रीडाविषयक ह्या सगळ्याच उपक्रमांच्या माध्यमातून प्रभागात काम करत आहोत. माझी पत्नी 2017मध्ये या पनवेल महापालिकेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्यात आणि त्यानंतर प्रभागात जी नगरसेवक म्हणून जी काम करायची असतात, मग रस्त्यांची कामं असतील, ड्रेनेजची कामं असतील किंवा रस्त्यांवर गतिरोधक टाकणे असेल, प्रभागात वाहतुकीला जी वाहतूक व्यवस्थेत जे अडथळे निर्माण होते, मग सिग्नल यंत्रणा असेल, हे अशी जी विविध समाजाची जी कार्य म्हणजे सामाजिक जी कामे असतात ही आम्ही प्रामाणिकपणे करत आलेलो आहोत. त्यामुळे प्रभागातील जी आमची सुज्ञ मतदार बंधू भगिनी आहेत, जे काही मतदार आहेत, यांना माहिती आहे की प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा जो आम्ही ध्येय उराशी गाठले ते लवकरच आम्ही पूर्ण करू आणि यावेळेस देखील खूप चांगला प्रतिसाद हा लोकांचा आम्हाला मिळत आहे. नक्कीच आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खूप चांगली कामं म्हणजे पक्षाची ध्येय धोरणं जपत आजची मागील 10 वर्षापासून मग लोकसभा असेल, विधानसभा असेल, परत स्थानिक विधान परिषदेच्या निवडणुका असतील, शिक्षक पदवीधर मतदारसंघ असेल, या सगळ्याच निवडणुकीत पक्षाचं प्रामाणिकपणे कार्य केलं आणि खूप चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न त्यावेळेस केला. परंतु ह्यावेळेस आपण बघतायत कुठे ना कुठे धनशक्तीचा जोर हा मोठा दिसतोय. आता मी प्रभागच्या क्रमांक 4 ड मधून मी स्वतः निवडणूक लढवत आहे, तर माझ्या विरोधात जो उमेदवार आहे त्याची काय पार्श्वभूमी आहे, काय सामाजिक कार्य आहे, 2 तास आधी तो पक्षात येतो, त्याच्या आधी रात्रंदिवस तो सन्माननीय इथल्या आमदार साहेबांना शिव्या घालतो, विविध मुद्द्यांवरून त्यांच्या कंपनीला असेल किंवा त्यांना बदनाम करतो आणि तो फक्त करोडो रुपये देतो आणि धनाढ्य म्हणून त्याला लगेच उमेदवारी. मग कसं काय हे कितपत, आणि हे माझ्या प्रभागातील सर्व सुज्ञ जनतेला कळालेलं आहे की बाबा हा उमेदवार हा आयात केलेला आहे, तो इम्पॉर्टंट नाही तर इम्पोर्ट केलेला उमेदवार आहे. आणि त्यामुळे हे सगळे सुज्ञ नागरिक आहेत आणि हे इम्पोर्ट केलेल्या उमेदवाराला एक्सपोर्ट करून पाठवतील एवढी नक्कीच आम्हाला शाश्वती आहे. नाही, आमची लढाई खरं सांगू तर ही जिंकण्यासाठीची, माझ्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठीची आहे. ही व्यक्तिविशेष किंवा कुणाच्या पक्षाच्या विरोधात नाहीये. आम्हाला जेव्हा उमेदवारी नाकारण्यात आली म्हणा किंवा देण्यात नाही आली, त्यावेळेस आम्ही खरं सांगू या जनता जनार्दनांचा मी खूप आभार व्यक्त करेन, कारण की ही उमेदवारी आता जनतेची, प्रभागातील माझ्या मतदार राजाची, या प्रभागातील नागरिकांची ही लढाई आहे आणि ही लढाई तेच जिंकणार आहेत. प्रभागातील सुज्ञ मतदारच लढाई जिंकणार आहे आणि त्यांनी ही लढाई आपल्या स्वतःच्या हातात घेतली. नाही, आपल्याला माहिती आहे आपण सर्व सुज्ञ आणि आपण लोकशाहीचा 4था स्तंभ आहात. आपल्याकडे सगळ्या गोष्टींची माहिती आहे, कशा प्रकारे त्यांना धमकावण्यात आलेले आहे, कशा प्रकारे त्यांचे आर्थिक व्यवहार झालेले आहेत, या सगळे विविध वृत्तपत्रातून, समाज माध्यमातून लोकांच्या निदर्शनास आलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हा संविधान आहे. मला वाटतं संविधानावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि संविधानिक प्रक्रियेनेच आमचा विजय हा निश्चित होणार. नाही, आम्ही जेव्हा घरोघरी जातो, नक्कीच मी बोललो ना, हा आमचा प्रभाग जो आहे सुजान, सुज्ञान व सुशिक्षित आहे आणि हा प्रत्येक मतदार हा काम बघतो, हा प्रत्येक मतदार हा उमेदवाराचं शिक्षण बघतो, उमेदवाराची पार्श्वभूमी बघतो. त्यांना माहिती आहे की नेत्रा आणि किरण ही दोघंही जोडी अशी आहे ही कायमस्वरूपी कार्यरत असते. प्रत्येक व कुठल्याही प्रभागातला सर्वसामान्य रहिवासी असो अथवा उच्च शिक्षित, त्या सगळ्यांच्या ज्या ज्या समस्या असतील त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा अहोरात्र प्रयत्न हा आम्ही करत आलोय आणि तो करत राहणार. त्या मतदार बंधू भगिनींवर पूर्ण विश्वास आहे की ते हिऱ्याला चमकवल्याशिवाय ठेवणार नाही. आपल्या प्रभागातील कोण, आम्हाला वाटतं की नगरसेवकाची जी कर्तव्य असतात, प्राथमिक कर्तव्य, जी चांगले रस्ते असावेत, चांगले फुटपाथ असावेत, प्रभागातील क्रीडांगणे किंवा क्रीडांगणे असतील, उद्याने असतील, ह्या ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत ह्या त्यांना चांगल्या मिळाव्यात. सांडपाण्याची व्यवस्था म्हणजे ड्रेनेज असेल, ह्या ज्या मूलभूत पथदिवे असतील, स्ट्रीट लाईट असतील, हे जे सर्वसामान्यांसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्या मूलभूत म्हणजे बेसिक नीड्स असतात त्या पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न आम्ही 100% करणार. नाही, आपण बघत असाल की नेत्रा किरण पाटील ह्या प्रभाग 4च्या उमेदवार म्हणजे नगरसेविका होत्या आणि त्यांनी खरोखर चांगल्या प्रकारे इथले जे छोटे मोठे कामं असतील ही केलेली आहेत. आता क्रीडांगणांचा विकास असेल किंवा अजून इतर ज्या फुटपाथां
चांगले फुटपाथ असतील दर्जेदार, हे अजून बनवायचे राहिले आणि ते नक्कीच होणार. कारण की ही पहिली टर्म होती, त्यात कोविडमध्ये आपण बघितलं 2-2.5 वर्षाचा कालावधी गेला, निधी अभावी काही गोष्टी राहिल्या. परंतु आता इथला मालमत्ता करधारक नागरिक हा मालमत्ता करही भरतोय चांगल्या प्रमाणात. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात चांगली विकास कामं आणि जी जनतेला अभिप्रेत आहेत अशी विकास कामं आम्ही नक्कीच करू. अपक्ष म्हणून फॉर्म टाकण्यात खरं तर ते तुम्हाला माहिती आहे, ती टॅक्टिस असते. परंतु जनता जनार्दनाने तो दबाव झुकारून, म्हणजे तो दबाव जो होता तो हटवला. कारण की त्या जनतेचं पाठबळ हे आमच्या पाठीशी होतं. आणि दबाव हे तंत्र असतं, ते दबाव तंत्र हे प्रत्येक ठिकाणी अवलंबलं जातं. पण त्या दबाव तंत्राला किती झुकायचं हे प्रत्येक नागरिकाने किंवा प्रत्येक उमेदवाराने ठरवायचं असतं. आणि आम्ही जी उमेदवारी जी जनतेने दिली, त्यामुळे आम्हाला वाटतं कुठलं दबाव तंत्र आमच्यावर कार्य करणार नाही. खरं तर आम्हाला वाटतं, आम्ही सन्मान्य जिल्हाध्यक्षांना नेत्राजींनी तेव्हाच सांगितलं होतं की ज्यांनी अधिकृत पक्षाचा एबी फॉर्म असलेला उमेदवार त्याला माघार घ्यायला लावतात आणि एका अपक्ष उमेदवाराला बिनविरोध निवडून आणतात. मग हीच आमची भारतीय जनता पार्टी आहे का? अटलजींना अभिप्रेत असलेली हीच भारतीय जनता पार्टी आहे का? सन्मान्य मोदीजींना अभिप्रेत असलेली हीच भारतीय जनता पार्टी आहे का? आमच्या देवाभाऊंना अभिप्रेत असलेली हीच भारतीय जनता पार्टी आहे का? स्थानिक लेवलचं जे राजकारण आहे, ह्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला हातातलं बाहुलं बनवलं. आम्ही तर आमच्या देवाभाऊंना विनंती करतो की देवाभाऊ ह्या गोष्टींमध्ये आज ते येतात आहेत. देवाभाऊंनी ह्या अशा चुकीच्या जे पायंडा पडतोय पक्षात, तर हा चुकीचा पायदंडा जो आहे तो त्वरित थांबवावा आणि चांगल्या पक्षनिष्ठेने कार्यरत असलेल्या उमेदवारांना पाठबळ द्यावं.